ठीक है। प्रैक्टिकल नंबर वोल्टेज शंट फीडबैक एम्पलीफायर। ठीक है। प्रैक्टिकल सिग्निफिकेंस है कि voltage shunt feedback function decrease output resistance. It is one of important feature of amplifier. ठीक है। This practical appropriate feedback connection in the amplifier. ठीक आहे। याचं theoretical background काय आहे की negative feedback is used to use. ठीक है। There is significant improvement in the frequency response and in the linearity of amplifier. Disadvantages of a negative feedback is that the voltage gain is decreased. Voltage feedback operates as a current voltage control feedback system. In the voltage shunt feedback configuration, the signal fed parallel with the input signal. The output voltage is sensed and current is subtracted from the input current in shunt. ठीक है। As output voltage is output voltage is feedback current to a current driven input port. ठीक है। The shunt connections at both the and output terminals reduce input and output impedance. ठीक है। There is a trans resistance system with ideal input resistance uh, being very small and the ideal output resistance are also it is also called the shunt feedback. ठीक है। ब्लॉक डायग्राम आहे। ठीक आहे। ब्लॉक डायग्राम आहे। याचा आउटपुटच याला काय दिलंय, इनपुटला काय दिलंय, फीडबॅक दिलेला आहे। ठीक आहे। शंट टू शंट मध्ये याचा आउटपुटच इनपुटला काय दिलंय, फीडबॅक दिलेला आहे। ठीक आहे। तुमचं ही सर्किट डायग्राम आहे, ही तुमची सर्किट डायग्राम आहे। ठीक आहे। फीडबॅक रेजिस्टर तुमचं इथे लावलेला आहे। फीडबॅक रेजिस्टर तुमचा हा इथे लावलेला आहे। ठीक आहे। हा तुमचा फीडबॅक रेजिस्टर्स आहे, ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे। सेम प्रोसेस आहे। इनपुटला फंक्शन जनरेटर राहणार आहे, आउटपुटला तुमचं सीआरओ आहे आणि इनपुट फ्रिक्वेन्सी आपल्याला काय करायला लागते, सेट करायला लागते। ठीक आहे। तुमचं सोर्स रिक्वायर्ड सोर्स आहे तुमचं सीआरओ आहे, रेग्युलेटेड डीसी पॉवर सप्लाय आहे, सिग्नल जनरेटर आहे, ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे BC107, BC558 और BD115 यापैकी आपण कोणता पण एक ट्रान्झिस्टर यूज करू शकतो। ठीक आहे। रेजिस्टर्स दिलेले आहे। ठीक आहे। फीडबॅकचा जो रेजिस्टर आहे RF म्हणजे फीडबॅक रेजिस्टर। फीडबॅक रेजिस्टर किती लावला इथे 10K। हा आहे तुमचा फीडबॅक रेजिस्टर। हा आहे तुमचा फीडबॅक रेजिस्टर। हा आहे तुमचा 10K चा। ठीक आहे। याचं कनेक्शन प्रोसिजर आहे की कनेक्ट function generator output to the CRO and observe input signal on CRO. ठीक आहे। फंक्शन जनरेटर कुठे कनेक्ट करायचं आहे, आउटपुट ऑफ सीआरओ ला फंक्शन जनरेटर कनेक्ट करायचं आहे आणि ऑब्झर्व इनपुट सिग्नल ऑन सीआरओ। आपण काय करतो, इनपुट सिग्नल आधी सीआरओ ला लावतो आणि आउटपुट आपण काय करतो, मेजर करतो। याच्या अपोजिट ही प्रोसेस दिलेली आहे। ठीक आहे। काय दिलं आहे की फंक्शन जनरेटर आहे सीआरओच्या आउटपुटला लावायचं आहे आणि इनपुट तुम्हाला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे। ऑब्झर्व म्हणजेच मेजर करायचं आहे। ठीक आहे। स्विच ऑन डीसी पॉवर सप्लाय, फंक्शन जनरेटर अँड सीआरओ। ठीक आहे। कीप द इनपुट voltage constant, vary the frequency from 10 Hz to 1 MHz पर्यंत in regular steps and note down the corresponding output voltage on CRO. ठीक आहे। रिमूव्ह द इमिटर
bypass capacitor. ठीक है, and repeat step 4 and observe the effect of feedback of the gain of the amplifier. ठीक है, note down the value of output voltage for each frequency. The voltage gain in dB is calculated by using the expression AV is equal to 20 log of V0 by VI in dB म्हणजे डेसिबल मध्ये. ठीक आहे, प्लॉट द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑन सेमी लॉग पेपर. ठीक आहे, तुमचा हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ठीक आहे, ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय करायचं आहे, तुमचं इनपुट फ्रिक्वेन्सी आहे, आउटपुट व्होल्टेज आहे विथ फीडबॅक आहे, आणि आउटपुट व्होल्टेज विदाउट फीडबॅक आहे. सेम आहे, गेन तुम्हाला विथ फीडबॅक कॅल्क्युलेट करायची आणि विदाउट फीडबॅक कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, आणि इनपुट व्होल्टेज काय करायचं आधी सेट करायचा. ठीक आहे, गेन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला तुमचा आहे. ठीक आहे, गेन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे व्होल्टेज गेन इज इक्वल टू V0 बाय VI. बँडविथ आहे विथ फीडबॅक आहे, हाय फ्रिक्वेन्सी मायनस लो फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, बँडविथ विदाउट फीडबॅकची पण सेम आहे, हाय फ्रिक्वेन्सी मायनस लो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, यानुसार तुमचं हे प्रॅक्टिकल्स आहे. ठीक आहे, आता आपण हे बघू की व्हॉट इज फीडबॅक एम्प्लिफायर. ठीक आहे, सर्वात महत्वाचं काय आहे, फीडबॅक एम्प्लिफायर म्हणजे काय. ठीक आहे, तर यामध्ये काय आहे की व्हॉट इज फीडबॅक एम्प्लिफायर. द फीडबॅक एम्प्लिफायर कॅन डिफाइन an amplifier. ठीक आहे, an amplifier which has feedback lane the exists between output to input. ठीक आहे, आउटपुट टू इनपुट जे तुमचं फीडबॅकचं जे सर्किट आहे, फीडबॅक त्याचं तुमचं त्याचा हा तुमचा हे ब्लॉक डायग्राम तुमचं हे राहते, म्हणजे जे आउटपुट आहे तुमचं तेच तुमचं फीडबॅक काय केलंय, इनपुटला दिलंय. ठीक आहे, वेन ही प्रोसेस तुमची राहते फीडबॅक एम्प्लिफायरची. ठीक आहे, जे तुमचं आउटपुट आहे, तुमचं आउटपुट व्होल्टेज तेच फीडबॅक करून तुम्हाला कुठे असतं, इनपुटला. ठीक आहे, द फीडबॅक एम्प्लिफायर कॅन बी डिफाइंड अँड ॲज एम्प्लिफायर विच हॅज फीडबॅक लेन that exists between output to input. ठीक है, in this type of amplifier feedback is the limitation which calculate sum of feedback given to the following amplifier. ठीक है, the feedback factor is the ratio of feedback signal. ठीक है, and the input signal. ठीक है, आता हा तुमचे टाइप्स दिलेले जे आपण मगाशी बघितले. हा तुमचा पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, हा तुमचा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये ऑपॅम्पचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल ही ऑपरेशनल एम्प्लिफायर प्लस मायनस असतं. हा पॉझिटिव्ह मध्ये आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ही आउटपुटला काय केली आहे, फीडबॅक केलेली आहे. ठीक आहे, ही. ठीक आहे, आणि निगेटिव्ह टर्मिनल आपण काय दिली आहे, फीडबॅक केलेली आहे. ठीक आहे, साइन वेव्ह दिलेली आहे, नेचर ऑफ साइन वेव्ह सेम राहणार आहे पॉझिटिव्हला. ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला पॉझिटिव्ह हाफ सायकलच येणार आहे आउटपुट, आणि निगेटिव्ह हाफ सायकलला निगेटिव्हच येणार आहे. ठीक आहे, आणि निगेटिव्ह फीडबॅकला जर तुम्ही पॉझिटिव्ह हाफ सायकल अप्लाय केली तर तुमचे आउटपुट काय येणार आहे, हे येणार आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर तुमचं इनपुट काय असणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल. हे तुमचं हे दोन्ही तुमचा हा डिफरन्स आहे. दिसते केव्हा फॉर्म पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह फीडबॅक अँड निगेटिव्ह फीडबॅक. ठीक आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये काय आहे की पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये काय आहे, वन द feedback current otherwise voltage is applied for increasing the input voltage, then it is named as positive feedback. ठीक आहे, इनपुट जेव्हा तुमचं पॉझिटिव्ह व्होल्टेज तुम्ही अप्लाय करतात त्याला काय म्हणतात तुम्ही, पॉझिटिव्ह फीडबॅक. डायरेक्ट फीडबॅक इज अनदर नेम ऑफ पॉझिटिव्ह फीडबॅक. याला पण दुसरं नाव काय आहे, डायरेक्ट फीडबॅक नाव आहे. ठीक आहे, बिकॉज ऑफ फीडबॅक जनरेट्स unnecessary distortion, it is not often used in amplifier.
but it amplifies the original signal power and can be used in oscillator circuit. ठीक आहे. निगेटिव्ह फीडबॅक मध्ये काय आहे की द निगेटिव्ह फीडबॅक कॅन बी डिफाईन if the feedback current otherwise voltage can be applied for reducing the amplifier input, then it is called as negative feedback. ठीक आहे. इनव्हर्स फीडबॅक इज अनदर नेम. निगेटिव्ह फीडबॅकला दुसरं नाव काय आहे? इनव्हर्स नेम. ठीक आहे. हे तुमचे एम्प्लिफायर ट्रोपोलॉजीस आहे. ठीक आहे. व्होल्टेज सिरीज फीडबॅक एम्प्लिफायर, व्होल्टेज शंट फीडबॅक एम्प्लिफायर, करंट सिरीज आणि करंट शंट हे तुमचे एम्प्लिफायर तुमचे हे ट्रोपोलॉजीस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्होल्टेज सिरीज फीडबॅक मध्ये काय आहे की in this type of a portion of output voltage can be applied to the input voltage. ठीक आहे. त्याच्यानंतर in series through the feedback circuit, the block diagram of voltage series feedback amplifier. ठीक आहे. ठीक आहे. When feedback circuit is aligned to shunt through the output, then the output impedance will be reduced and the input impedance enlarged because of series connection with input. ठीक आहे. व्होल्टेज शंट फीडबॅक आहे, करंट सिरीज फीडबॅक, करंट शंट फीडबॅक हे त्याचे वेगवेगळे टाईप आहे. ठीक आहे. व्होल्टेज सिरीज मध्ये तुमचा इनपुट रेजिस्टन्स आणि आउटपुट हे तुमचे हे डिफरन्स राहणार आहे. याच्यात इन्क्रीज होणार आहे इनपुट रेजिस्टन्स आणि याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. करंट तुमचं इन्क्रीज राहणार आहे. दोन्ही करंट सिरीज मध्ये इन्क्रीज राहणार आहे आणि करंट शंट मध्ये डिक्रीज आणि इन्क्रीज हा तुमचा डिफरन्स आहे. ठीक आहे. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस आहे तुमचे. ठीक आहे. यानुसार आहे. ठीक आहे. आपण जो बघणार आहे व्होल्टेज शंट फीडबॅक. ठीक आहे. ही त्याची तुमची पिन डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. यामध्ये काय दिले आहे की द इनपुट व्होल्टेज ड्राइव्स द इन्व्हर्टिंग टर्मिनल अँड द एम्प्लिफायड ॲज वेल ॲज इन्व्हर्टेड आउटपुट सिग्नल इज ऑल्सो अप्लाइड टू द इन्व्हर्टिंग इनपुट. ठीक आहे. ही निगेटिव्ह म्हणजे तुमची कोणती आहे? इन्व्हर्टिंग इनपुट व्हाया द फीडबॅक रेजिस्टर आर एफ. हा तुमचा फीडबॅक रेजिस्टर आर एफ. This arrangement from a negative feedback because any increase in the output signal result is feedback signal into the inverting input signal causing a decrease in the output signal. ठीक आहे. The non-inverting terminal is grounded. ही जी तुमची नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे ही तुमची काय आहे? ग्राउंड केलेली आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. ठीक आहे. रेजिस्टर R1 is connected in series with the source. R1 हा तुमचा कुठे कनेक्ट केला आहे? सोर्सला. The closed loop voltage gain can be obtained by writing Kirchhoff's law. ठीक आहे. यानुसार तुमचे थेरॉटिकल पार्ट आहे. ठीक आहे. इन्व्हर्टिंग इनपुट ऍट व्हर्च्युअल ग्राउंड. ठीक आहे. यानुसार तुमचा हा थेरॉटिकल पार्ट आहे. आता आपण याचं प्रॅक्टिकल बघू किटवर कसं परफॉर्म करायचं.